नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहूया खमंग आणि कुरकुरीत अशी चण्याची डाळ, पालक आणि कांद्याची पात घालून कुरकुरीत अशी भजी। ही पहा, चण्याची डाळ घेतली आहे, 4 तास भिजत ठेवली होती। 1 वाटी घेतली आहे, 1 वाटी पालक घेतला आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून, 1 वाटी कांद्याची पात घेतली, ती पण स्वच्छ धुवून घेतली आहे बारीक चिरून, मूठभर कोथिंबीर, 2 मिरच्या, 1 चमचा सुकी कोथिंबीर, लसूण घेतली आहे, 1 चमचा आलं घेतलं आहे, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा जिरे, 1 चमचा तीळ, सफेद तीळ, 1 वाटी कांदा बारीक चिरून आणि 1 वाटी तांदळाचं पीठ। हे पहा, आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया चण्याची डाळ। ही भजी खूप छान होतात, मस्तच होतात। मी हे वापरलं नाही आहे, बेसन वापरलं नाही आहे, त्याऐवजी मी चण्याची डाळ वापरली आहे। तुम्हाला बेसन वापरायचं आहे तर वापरा, आपल्या आवडीनुसार वापरा आणि माझ्या पद्धतीने नक्की करून पहा। आता मी चण्याच्या डाळीत जिरे, सुकी कोथिंबीर, मिरची, आलं घालून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी। आता आपण एकदम बारीक वाटून घेऊया। हे पहा, एकदम असं बारीक वाटून घेतलं आहे। हे पहा, आता आपण पहिल्यांदा पालक घालून घेऊया। कांद्याची पात, पालक आणि कांद्याची पात आणि हिरव्या पालेभाज्या खूप बाजारात आल्या आहे, मस्त आल्या आहेत, तुम्ही पण नक्की घेऊन या। कोथिंबीर, कांदा आणि तीळ, हळद, मीठ आणि हिंग। आणि आता आपण ते तांदळाचं पीठ घालून घेऊया, 2 चमचे। आपण आटलं आहे ना चण्याची डाळ, ती आता घालून घेऊया। तांदळाचं पीठ घाला, त्याच्यामुळे भजी आपली कुरकुरीत होतात। हे पहा, सर्व एकजीव करून झालं आहे छानपैकी। आता तेल गरम झालं आहे, कडकडीत गरम करून घ्यायचं, फास्ट गॅस। आपल्याला पाहिजे तशी भजी काढून घालून घ्यायची, बारीक मोठी, आरामात सोडायची। हे पहा, परतून घेऊया। हे पहा, मस्त कलर चेंज झाला आहे, खूप छान दिसत आहे। हे पहा, आपली भजी छान कलर आला आहे, मस्त कुरकुरीत झाली आहे। हे पहा, छान दिसत आहे। ही पहा, आपली चण्याची डाळ, पालक, कांद्याची पात घालून खमंग आणि कुरकुरीत अशी भजी तयार झाली आहे। हे पहा, एक तोडून दाखवलं तुम्हाला। हे पहा, तुम्ही पण नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा। चला तर पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।